भिवंडी अखिल पद्मशाली समाज के मान्यवरों का भव्य सम्मान समारोह संपन्न। आपको बता दें कि भिवंडी शहर के पद्मानगर क्षेत्र में अखिल पद्मशाली समाज भिवंडी तथा महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघ के संयुक्त तत्वावधान में एक भव्य सम्मान समारोह का आयोजन किया गया। यह कार्यक्रम पद्मानगर स्थित अखिल पद्मशाली समाज सांस्कृतिक भवन में उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। इस अवसर पर हाल ही में निर्वाचित नगर सेवकों और महिला नगर सेवकों का विशेष सत्कार किया गया। साथ ही मुंबई, सोलापुर, जालना, नगर संगमनेर, मराठवाड़ा और नांदेड़ सहित विभिन्न क्षेत्रों से चुनाव में विजयी हुए पद्मशाली समाज के प्रतिनिधियों का भी सम्मान किया गया। कार्यक्रम में राष्ट्रीय और राज्य स्तर पर विभिन्न क्षेत्रों में उत्कृष्ट कार्य कर पुरस्कार प्राप्त करने वाले समाज के प्रतिभावान व्यक्तियों को भी सम्मानित किया गया। इस भव्य आयोजन में समाज के पद अधिकारी, कार्यकर्ता, नागरिक और बड़ी संख्या में महिलाएं उपस्थित रही, जिससे कार्यक्रम का उत्साह और भी बढ़ गया। देखते रहे स्पीड न्यूज भारत। तेव्हाचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या सागर निवासावर पद्मशाली समाजाची बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये मी एक प्रश्न उपस्थित केला। साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आर्थिक विकास महामंडळ पद्मशाली समाज देण्यास त्यांनी जाहीर केलं होतं, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि पद्मशाली समाज सगळ्यात जास्त असल्या कारण महाराष्ट्रामध्ये एसबीसी मध्ये तर तुम्ही आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमच्या समाजाला द्यावं म्हणून मी त्यांना आग्रहाची विनंती केली। त्या विनंतीला त्यांनी मानून त्यानं ताबडतोब उत्तर दिलं। अध्यक्षपदाच नाही पण उपाध्यक्ष जरूर तुम्हाला देऊ म्हणून त्यांनी आम्हाला कबूल केलेलं आहे। पण अद्याप जवळजवळ 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे, अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही। आता अनेक दिवसांना आता कैलास शेठ गोरेंट्याल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अशोक किंदापरे सारखे आमचे जे एसबीसीचे ज्यांना ज्ञान आहे अशा लोकांना घेऊन आम्ही त्यांना भेटणार आहोत। मुख्यमंत्र्यांना अधिवेशन झाल्यानंतर कैलास शेठ वेळ घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून पद्मशाली समाजासाठी एसबीसी साठी आर्थिक विकास महामंडळ आहे जे काय मागण्या आहेत 2% मागण्या वगैरे हे पूर्ण आमच्या 50% त्यात बसण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालूच आहे, पण मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आर्थिक विकास मंडळ अजून पूर्ण न झाल्या कारणानं पुनश्च त्यांची आम्ही भेट घेऊन या पद्मशाली समाजासाठी ज्या ज्या काही सवलती आहेत त्यावेळी घ्यायचा आम्ही प्रयत्न करू। जय मार्खंडे, जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या अखिल भारतीय पद्मशाली समाज भिवंडी या संगमाने महाराष्ट्रात जे आमचे समाजाचे नगरसेवक आले, ज्या लोकांना राष्ट्रीय पुरस्कार भेटला, ज्या लोकांना नॅशनल पुरस्कार भेटला, अशा लोकांचा सत्काराचा प्रोग्राम ठेवला। त्याबद्दल मी आमचे मित्र पोटाबत्तीन यांना धन्यवाद व्यक्त करतोय। अखिल भारतीय पद्मशाली समाजाचे गौरव अध्यक्ष आदरणीय शुक्रवारजी पण इथे आहे आणि हे मोठी घटना आहे की आमचा समाज आता राजकारणात अग्रेसर होऊ लागलाय। मला वाटतंय की या समाजाचा एक आमदार आणि एक महापौर आहे। मी 3दा जालना शहराचा आमदार होतो आणि मी नगराध्यक्ष पण होतो आणि माझी बायको पण नगराध्यक्ष होती। आज आमच्या जालन्यात 4 नगरसेवक आमच्या समाजाचे टोटल बघितलं तर 40 पेक्षा जास्त नगरसेवक मराठवाड्यात निवडून आलेले आहे आणि मी महाराष्ट्राच्या जनतांना मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला या पदावर बसण्यासाठी आपण मदत केली। या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी धन्यवाद व्यक्त करतो। स्पीड न्यूज भारत।